महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक शांत दिसणारी पण आतून धगधगणारी लढाई सुरू आहे। बाहेरून काहीही गोंधळ दिसत नाही, घोषणा नाहीत, पत्रकार परिषदांचा भडीमार नाहीत, पण दिल्लीकडे जाणाऱ्या एका राज्यसभा जागेसाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहे। महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा निश्चित आहे, पण इच्छुकांची संख्या वाढते, बैठका होत आहेत, काही जण अनुपस्थित राहत आहेत, काही जण थेट पक्षप्रमुखांपर्यंत आपली इच्छा पोहोचवत आहेत। आता या सगळ्यात उद्धव ठाकरे नेमकी कोणती चाल आखत आहेत? अंबादास दानवे किंवा विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवून ते आक्रमक राजकारणाचा संदेश देणार आहेत का? आणि या एका जागेवरून महाविकास आघाडीत आतून ताण निर्माण होतोय का? आज या सगळ्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। राज्यसभा 2026च्या निवडणुकीची वेळ अजून 1 महिना दूर असली तरी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे। महाराष्ट्रातून 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा 2 एप्रिल 2026 रोजी संपतो आहे। या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील मोहिते पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर फौजिया खान यांचा समावेश आहे। म्हणजेच ही निवडणूक केवळ एक नियमित प्रक्रिया नाहीये, तर महाराष्ट्रातील सत्ता संतुलन आणि विरोधी राजकारणाच्या पुढच्या टप्प्याचा पाया ठरू शकते। महाविकास आघाडीच्या गणिताकडे पाहिलं तर सध्याच्या आकडेवारीनुसार आघाडीकडे एकच जागा सुरक्षित मानली जाते आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो। कारण या एकाच जागेसाठी 3 पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष आपापली ताकद वापरत आहेत। राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं नाव पुढे करण्यात येत असल्याची चर्चा आहे। त्यांच्या राष्ट्रीय अनुभवाचा आणि दिल्लीतील वजनाचा विचार करता त्यांचा दावा स्वाभाविक मानला जातो। काँग्रेसही आपली जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही। अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा मोठा प्रश्न उभा राहतो। पण खरी सुरस उद्धव ठाकरे गटातच दिसते। अजून जागा कोणाला मिळणार हे निश्चित नाहीये, पण इच्छुकांची यादी मात्र वाढली आहे। विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे। त्यांच्यासोबत माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते। काहींनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचीही चर्चा आहे। म्हणजेच पक्षांतर्गत लॉबिंग सुरू असल्याचं स्पष्टपणे आता दिसतंय। आता या सगळ्या नावाकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही। प्रत्येक नावामागे एक प्रदेश, एक सामाजिक समीकरण आणि राजकीय संदेश सुद्धा आहे। ठाण्यात शिंदे गटाची ताकद वाढल्यानंतर ठाकरे गटाला त्या भागात पुन्हा आपली पकड मजबूत करायची, त्यामुळे राजन विचारे यांचा विचार काही जण मांडत आहेत। कोकणात शिवसेनेचं पारंपरिक अस्तित्व टिकवण्यासाठी विनायक राऊत यांचं नाव पुढे येतं। मराठवाड्यात विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप मजबूत झाल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा बालेकिल्ला सावरण्याची गरज आहे। त्यामुळे अंबादास दानवे किंवा चंद्रकांत खैरे यांना संधी देणं हा राजकीय संदेश ठरू शकतो। विशेषतः अंबादास दानवे यांचं नाव हे आक्रमक भूमिकेसाठी घेतलं जातं। विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती। दिल्लीमध्ये असा आक्रमक चेहरा पाठवणं म्हणजे भाजप विरोधी भूमिकेला अधिक धार देणं असा अर्थ यातून काढला जाऊ शकतो। दुसरीकडे विनायक राऊत यांचं नाव कोकणातील संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतं। म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर निवड ही फक्त व्यक्तीची नाही तर रणनीतीची सुद्धा आहे। या दरम्यान राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक बोलवण्यात आली होती। आता या बैठकीत काय झालं तर आदित्य ठाकरे यांना या बैठकीसाठी 2दा निमंत्रण दिलं गेलं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत अशी माहिती पुढे आली। आता ही अनुपस्थिती केवळ वेळेअभावी होती की राजकीय संकेत? कारण चर्चा अशी आहे की राज्यसभेची जागा आधी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यावर ते ठाम आहेत। म्हणजेच आधी जागा कुणाला जाणार हे ठरवा, मग उमेदवाराचा विचार करा अशी भूमिका असू शकते। या घटनेमुळे आघाडीत काही अंशी तणाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। आता व्यापक राजकीय परिणामांचा विचार केला तर ही निवडणूक 2029च्या पुढील लोकसभा आणि विधानसभा समीकरणांवर प्रभाव टाकू शकते। जर आघाडीत एकोपा राहिला नाही तर विरोधी मतांचं विभाजन होऊ शकतं आणि जर एकमताने निर्णय झाला तर विरोधी पक्ष एकसंघ असल्याचा संदेश जाईल। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही संधी आहे पक्षफुटीनंतर राष्ट्रीय पातळीवर आपला आवाज अधिक ठाम पोहोचवण्याची। त्यामुळे ते आक्रमक नेता निवडतील की संतुलित आणि समन्वय साधणारा चेहरा, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल। सध्या तरी सगळं पडद्यामागे सुरू आहे। अधिकृत घोषणा नाही, पण इच्छुक सक्रिय आहे। आघाडीतील चर्चा सुरू आहेत। प्रत्येक पक्ष आपापला दावा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे
आणि या सगळ्यातून स्पष्ट होतं की केवळ राज्यसभेची निवडणूक नाही, तर महाराष्ट्रातील विरोधी राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी कसोटी आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे आघाडीतील अंतिम निर्णय. जागा कोणाला मिळणार आणि जर ठाकरे गटाला मिळालीच तर उद्धव ठाकरे कोणता संदेश देणार? आक्रमक की संतुलित? या एका निर्णयावर केवळ एक खासदार ठरणार नाही, तर महाविकास आघाडीची एकजूट आणि भविष्यातील रणनीती ठरणार आहे. राजकारणात शांतता म्हणजे स्थैर्य असंच नसतं, कधी ती मोठ्या निर्णयाआधीची तयारी असते. आणि महाराष्ट्रात सध्या तसंच काहीचं चित्र बघायला मिळत आहे. पुढील काही आठवडे अनेक संकेत देतील, पण एक गोष्ट निश्चित आहे, दिल्लीकडे जाणारी ही एक जागा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे पडसाद उमटवू शकते. आता पाहायचं इतकंच आहे की उद्धव ठाकरे कोणती चाल खेळतात. उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी आक्रमक चेहरा दिल्लीला पाठवावा का, की महाविकास आघाडीत संतुलन राखण्यासाठी तडजोडीचा उमेदवार द्यावा? तुमच्या मते योग्य रणनीती कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.